जिल्हाध्यक्षपदाची निवड होऊन तब्बल 6.25 वर्षे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संपल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर पूर्व जिल्ह्याची कोर कमिटी जाहीर झाली आहे। या कमिटीमध्ये 11 सदस्य असून आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी आमदार प्रशांत परिचारक आणि माजी खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांच्यासह पालकमंत्री जयकुमार गोरे, प्रभारी आमदार गोपीचंद पडळकर आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा यात समावेश आहे। निवडणुका संपलेल्या असल्यामुळे आता पक्षांतर्गत राजकारणाच्या दृष्टीने ही कमिटी महत्त्वपूर्ण मानली जाते। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार प्रदेश सरचिटणीस निरंजन डावखरे यांनी ही कमिटी जाहीर केली आहे। जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, जिल्हा सरचिटणीस प्रदीप पाटील, विकास वाघमारे आणि संतोष मोगले या पदाधिकाऱ्यांचाही कमिटीत समावेश आहे। आमदार म्हणून सुभाष देशमुख, सचिन कल्याण शेट्टी आणि समाधान अवताडे यांना स्थान देण्यात आले आहे। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील राजकीय समतोल राखताना आमदार अवताडे यांच्यासोबत माजी आमदार प्रशांत परिचारक यांनाही कोर कमिटीमध्ये घेण्यात आलेले आहे। तसेच माजी खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर महास्वामी यांना कमिटीत स्थान देऊन त्यांचाही सन्मान राखण्याचा प्रयत्न करण्यात आला। भाजपच्या कोर कमिटीची पक्षातील महत्त्वाच्या राजकीय आणि संघटनात्मक निर्णयामध्ये सल्लागार तसेच समन्वयाची भूमिका असते। त्यामुळे जिल्हाध्यक्ष आणि कार्यकारिणी निवडीनंतर तातडीने कोर कमिटीची घोषणा होणे अपेक्षित असते। दरम्यानच्या काळात सोलापूर बाजार समितीसह नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या। या निवडणुकांतील निर्णय प्रक्रिया आणि उमेदवारी देताना आपल्या समर्थकांना डावलले जात असल्याचीही नाराजी आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली होती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिल्ह्यात त्यांचा हस्तक्षेप राहणार नाही याचीही दक्षता घेतल्याची चर्चा होती। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात आमदार समाधान अवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यातही जागा वाटपावरून कुरबुरी झाल्या होत्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या काळात जिल्ह्यातील महत्त्वाची राजकीय व संघटनात्मक निर्णय प्रक्रिया प्रामुख्याने पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यापुरती मर्यादित असल्याची पक्षांतर्गत चर्चा होती। आता या निवडणुका संपल्यानंतर आणि पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत तातडीची मोठी निवडणूक नसताना कोर कमिटी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे आगामी काळात पक्षातील विविध गटांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी या कमिटीवर राहणार आहे। सोलापूर पश्चिम जिल्हाध्यक्षपदी नुकतीच गणेश चिवटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या जिल्ह्याची कोर कमिटी अद्याप जाहीर झालेली नाही। कमिटीची यादी प्रदेश नेतृत्वाकडे पाठवण्यात आली असून त्यात काही फेरबदल होण्याची शक्यता असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले।